अजून एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली म्हणजे काल, आणि यावेळी अनेक महिला उन्हामध्ये बसलेल्या बघायला मिळाल्या। तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले आणि मंडप पूर्ण नाही टाकला याबाबत त्यांना विचारणा केली। तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी होतं असं सांगितलं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ, तुम्ही हिशोबाकरता घाबरू नका, मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशोब लागतो, मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ, मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नयेत असं म्हणत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचलेले आहेत। पण त्यांनी आमच्याकडे खूप पैसे आहेत, मी स्टार प्रचारक आहे असं वक्तव्य केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। काय बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काय काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का नाही आपला, ते हिशोबासाठी घेऊन राहिले। आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ, आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं। यानंतर अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे। एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे। आता आपण सकाळच्या 100 बातम्या बघणार आहोत। निधी वाटपाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांना मी उत्तर देत नाही, मी विकासाला महत्त्व देतो असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारलंय। ज्या ठिकाणी बिनविरोध जागा निवडून आल्या त्या दमदाटी किंवा पैशाच्या जोरावर निवडून आलेल्या नाहीत, हे विरोधकांचं म्हणणं आलेल्या आहेत असं म्हणणं विरोधकांचं चुकीचं आहे। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 जागा बिनविरोध झाल्या, मग आम्ही दमदाटी केली का असा सवाल अजित पवारांनी केला। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली। यावेळी मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रचाराकरता हजेरी लावली। वडगाव नगरपंचायत निवडणुकीकरता भाजपकडून श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायतीकरता सगळ्या 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। कर्जत नगरपालिकेमध्ये स्वाती लाड विरुद्ध पुष्पा दगडे यांच्या चुरस रंगतदार होणार आहे, त्यामुळे आता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दरम्यान आपलाच विजय होईल असा विश्वास भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार स्वाती लाड यांनी व्यक्त केला। गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेरवाल यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपची वाट धरली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंडप पूर्ण का टाकला नाही याबाबत विचारणा केली। तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। मग निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ की, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना मात्र उन्हात कधी बसवू नका असं म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। पालघरच्या वाडामध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडाची नगराध्यक्ष शिवसेनेची वाघीण असेल असं शिंदेंनी यावेळी म्हटलंय। यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता 5 ते 10 लाखांचा अमीर दाखवल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय देशमुख यांनी केलाय। भ्रष्टाचाराच्या पैशातून सामान्यांची फसवणूक चालू असल्याचा आरोपही संजय देशमुखांनी संजय राठोडांवर केला। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलं। शिरूरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलका खांडरे यांची नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्या आहेत। सांगोल्यामध्ये भाजपच्या उमेदवार मारुती बनकरांकरता प्रचाराची सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 133 उमेदवार नगरसेवक पदाकरता रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 5 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान थोरातांनी गेल्या 40 वर्षात विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली आहे. बुलडाण्याच्या खामगावमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेकडून अश्विनी माळवदे यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजलगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा अजित पवारांनी आढावा घेतला. बीडमध्ये आमदार सना मलिक यांनी मतदारांशी संवाद साधला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता पावरे यांच्या प्रचाराकरता त्यांनी जोरदार तयारी केली. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नाव गायब झालंय. प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ करून आला. दरम्यान प्रशासनावर खापर फोडत पुन्हा मतदार यादीत नाव यावं अशी विनंती सुधीर भगत यांनी केली आहे. शुक्रवारी घसरण झालेल्या सोन्या चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा वाढ झाली. सोनं 1,700 रुपयांनी वधारलं. 1,24,000 वर गेलं. तसंच चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ झाली आणि ते 1,56,500 रुपयांवर गेलं. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण केले गेले. या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांकरता नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदा महापालिका निवडणुका यामध्ये भक्कमपणे लढण्याकरता शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देश पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सिडकोनं आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घरं विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 4,508 घरांची योजना जाहीर झालेली आहे. शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सुद्धा खुशखबर मिळणार असून एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. नेरूळ उरण या मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलं आहे. मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. आता एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय. लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षाने केलेल्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो. ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होणार. मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही. मी विकास कामाला महत्व देतो. आता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना. कुणाचं म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा ही जनता ठरवत असते. जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, ती त्या ठिकाणी मतदान करत असते. मराठीमध्ये म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली, फॉर्म भरून दिला नाही, असं नाहीये. त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं, अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध. आता काल माझ्या बारामतीत 8 जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या, म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही. सगळीकडेच या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे. आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली, परंतु काही काही ठिकाणी नाही एकोपा झाला, तिथं आम्ही आता लढतोय. निकालानंतर एकत्र
आम्ही केंद्रात एकत्र तर राज्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपकाळांनी दरिंदा असा उल्लेख केला। त्यांच्या वक्तव्यामुळे प्रचंड वाद उद्भवू शकतो। मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने निवडणुकीकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिलेले आहेत। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, त्याकरता कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही अशा शब्दात संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा अशी पोस्ट संजय राऊतांनी एक्सवर केली। काँग्रेस पक्ष मतांचं लांगुलचलन करणारा पक्ष आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। बिहारच्या निवडणुकीमध्ये वेगळा नारा दिला आणि आता मुंबईकरता वेगळा नारा देणारा काँग्रेस पक्ष मतांचं लांगुलचलन करतोय असं बावनकुळे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजपबद्दलची शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम आहे। धाराशिव इथल्या कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट टाळली। पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांची भेट घेणं आणि स्वागत करणं गरजेचं असताना त्यांनी ही भेट टाळली। हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्यासमोर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। माओवादी संघटनेला त्यामुळे मोठा हादरा बसलेला आहे। आत्मसमर्पण केलेल्या अप्पासी, नारायण आणि आझाद या माओवाद्यांवर प्रत्येकी 1 कोटीचं बक्षीस होतं। पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तत्कालीन आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या काळात 22,000 कोटींचं कर्ज घेण्यात आलं। या कर्जातून पालिकेला कर्जबाजारी केल्याची तक्रार नामदेव जाधवांनी केली। त्यामुळे नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे बनावट कागदपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे। यातून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना UDID देण्याकरता प्रशासनाने उपक्रम सुरू केलाय। नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार आहे। त्यामुळे दिव्यांगांना विविध योजना मिळण्यास मदत होणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर आढाव्यामध्ये काळजी, आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्याकरता देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याला सन्मान मिळालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा इथं आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभामध्ये प्रतिष्ठित असा पुरस्कार प्रदान करण्यात आला। शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी मदत मिळावी याकरता एसटी महामंडळानं मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध केलेला आहे। राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि अति आदिवासी बहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्याकरता मानव विकास बस असं त्याचं नाव आहे आणि ते उपलब्ध करून दिलं गेलं आहे। आमदार सुरेश धस आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। संतोष देशमुख हत्येच्या तपासाबाबत आणि मनोज जरांगेंना सुरक्षा देण्याबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साईंचा आशीर्वाद पाठीशी असल्याचं दरेकर म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर जव्हारमधील भारती विद्यापीठाच्या मैदानावर उतरवल्यानंतर एक अपंग लाडकी बहीण व्हीलचेअरवरून शिंदेंना भेटण्याकरता आली। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तिला शिंदेंना भेटता आलं नाही। उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये दाखल झाले। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये स्मारकाच्या कामासंदर्भात बैठक घेत कामांचा आढावा घेण्यात आला। अमित साटम यांनी असलम शेख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। दिल्लीतील अल्पवयीन विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशीही पालकांनी आंदोलन केलं। जंतर मंतरवर एकत्र आलेल्या पालकांकडून निदर्शनं करण्यात आली। निलंबित शिक्षकांना तातडीनं अटक करा अशी मागणी करण्यात आली। अल्पवयीन विद्यार्थी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतरवर कॅन्डल मार्च काढण्यात आला। अल्पवयीन विद्यार्थ्याला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।
मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील राजस्थानी महिला मंडळ हायस्कूलमध्ये आरंभ प्रकल्प स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आनंद मेळा उत्सवही जल्लोषात पार पडला। दरम्यान प्रकल्प स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पांचं सादरीकरण केलं। सांगलीच्या विट्यामध्ये दिल्लीत विद्यार्थी आत्महत्येच्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। दरम्यान कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता। सांगलीमध्ये क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाह सोहळा होतो आहे। व्हीआयपी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह पार पडणार आहे। यामुळे पोलिसांनी विवाह सोहळ्यातल्या सुरक्षेचा आढावा घेतला। मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचा मुक्काम गोपाळपूरच्या निसर्गरम्य विष्णुपदावर असतो। चंद्रभागेच्या काठावर असलेल्या विष्णुपद मंदिर या ठिकाणी विठ्ठलाच्या पादुका आणि गाई गोपाळांची पदचिन्ह आहेत। ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानंतर विठुराया 1 महिना विष्णुपद मंदिरामध्ये असायचे। आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्याच्या भामपूर गावात ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षाच्या मुलाला चटके देण्यात आले। अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतात नेऊन बैलगाडीला बांधून पाठीवर त्याला चटके दिले गेलेले आहेत। यात हा 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे। त्याला उपचाराकरता सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। चटके देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। चिंतामण कोळी आणि सचिन कोळी असं अटक केलेल्यांचं नाव आहे। हिमांशू माझा भाचा आहे। त्याला शेतात घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी, तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला। आग लावून चटके दिले त्याला। त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते। ते मरून पण गेला बुवा, आमचे लाईट चोरलेले आणि ट्रॅक्टरचे। जोपर्यंत कबलत नाही हुआ तोपर्यंत याला असंच करू आपण। मेल्यावरती याला जेसीबी वरती खड्डे खंदून दाबून देऊ म्हणे, असं सांगत होते ते।